ठरलं तर मागचा आजचा एपिसोड खूप छान आहे हं प्रेक्षकांनो. सचिन घरी आल्यानंतर काय धिंगाणा घालतो हे बघायला मिळणार आहे आपल्याला. पूर्ण आजींनी सायलीला बोलवलेलं असतं आणि त्यांच्याकडे ज्या छोट्या तन्वीचे फोटो असतात ते सायलीला दाखवतात. तुला फुलांचा ड्रेस हवा होता, तू त्यासाठी खूप हट्ट केला म्हणून कल्पनाच्या साडीचा एक ड्रेस तुझ्यासाठी शिवला, तेव्हाचा आहे हा फोटो. त्यानंतर दुसरा फोटो दाखवतात, माथेरानला जेव्हा गेलो माकडांसारखेच उद्योग करत होती, तेव्हाचा आहे हा फोटो. तुला चित्र काढायला खूप आवडायचं आणि ज्या वेळेला घरात शांतता असेल ना तेव्हा समजून घ्यायचं तू नक्कीच चित्र काढत असणार. किती गोड दिसत होतीस ना तू लहान असताना. तर सायली त्यांच्याकडे बघत असते. अगं काय बघते माझ्याकडे, म्हणजे तू आत्ताही गोड दिसते, अगदी लहान होती तशीच. त्यानंतरच्या फोटोमध्ये तन्वी झाडामागे लपलेली असते. फोटो बघितल्यानंतर सायलीला तीच मुलगी आठवते जी तिला दिसली होती झाडामागे लपलेली. मला का दिसत असेल ती मुलगी, काय नातं असेल माझं आणि तिचं. तर सायली पूर्णाजींना विचारून ते फोटो तिच्याकडेच ठेवते. पूर्णाजी तयार होतात. हो तुझे फोटो आहेत, तुझ्याकडेच असले पाहिजे आणि माझी अशी इच्छा आहे की तू आता प्रेग्नेंट असायला हवं आणि तुला छान मुलगी झाली पाहिजे. तुझ्या मुलीला दाखव बरं का तुझे फोटो. तुझी मुलगी झाली ना तर तिच्यासोबत तुझं बालपण मला परत अनुभवायचं आहे. तर सचिनच्या घरी एक कस्टमर आलेलं असतं. त्याने त्याच्या बाबांची सही घेऊन ते घर विकायला काढलेलं असतं. किती विचित्र आहे हा सचिन, अगदी स्वतःच्या आईवडिलांना आता रस्त्यावर आणणार का. असो, तर ते कस्टमर आलेले असतात, त्यांना ते घर आवडतं पण ते सांगतात की किंमत खूप जास्त लावली, थोडे कमी झाले तर. तेव्हा सचिन म्हणतो तुम्हाला जर नसेल घ्यायचं तर मी दुसरं कस्टमर बघतो. तर जी किंमत आहे ती कमीच आहे, मला सध्या पैशाची खूप गरज आहे म्हणून मी माझं घर विकायला काढलं आहे, नाही तर स्वतःचं घर असं कोणी विकतं का. तर तो माणूसही म्हणतो मी उद्यापर्यंत कळवतो तुम्हाला, दुसरं कस्टमर बघायची घाई करू नका. तिथून निघून जातात. त्याच वेळेला एक कोर्टाची नोटीस घेऊन माणूस येतो. त्याच्या डिवोर्सची हेअरिंग उद्याचीच आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि तो लगेचच सुभेदारांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतो. सचिन सुभेदारांच्या गेटजवळ येतो. त्याच्याकडे एक पेन असतो आणि त्याला कॅमेरा लावलेला असतो. स्वतःला खूप हुशार समजतोस ना अर्जुन, आता मी तुला शिकवतो पुरावे कसे गोळा करायचे ते, पण हे तुम्हा सर्वांना खूप महागात पडणार आहे. हां, पेन खिशाला अडकवतो आणि मध्ये जातो. त्याच वेळेला अस्मिता आणि घरातल्यांचा विषय चालू असतो. तिच्या बाळाचं बारसं करायचं आणि त्याचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. तर अर्जुन पण तिला सांगणार असतो की तुझ्या डिओची हेअरिंग उद्याची आहे, ते सांगण्याआधीच तिथं सचिन आलेला असतो आणि टाळ्या वाजवतो. कसल्या सेलिब्रेशनचा विषय चालू आहे, आमचं डिवोर्स होणार म्हणून. अस्मिता त्याच्यासमोर येते. तू इथे का आला परत, तुझी हिंमत कशी झाली येण्याची. सचिन सांगतो तशीच तुझी डिवोर्स देण्याची हिंमत झाली आणि उद्याच्या हेअरिंगची नोटीससुद्धा आली मला. तर याबद्दल अस्मिताला तर काही माहीत नसतं. तेव्हा अर्जुन सांगतो मी आता तुला तेच सांगणार होतो अस्मिताई. सचिन आता आपण कोर्टातच बोलूया, चालता हो इथून. सचिन तर काही जात नाही, कारण त्याला सगळ्यांकडनं वधवून घ्यायचं असतं ना त्यांच्या मनात काय ते. तर सायली पण तिथे आलेली असते. हो तुमचं डिवोर्स होणं म्हणजे आनंद साजरा केलाच पाहिजे. तुम्ही अस्मिताच्या आयुष्यातनं जाणार आहे ना, ती गोष्ट साजरी करण्यासारखीच आहे. तर तुम्ही निघालात तरी चालेल. सचिन प्रत्येकजण बोलत असताना तो कॅमेरा त्यांच्या दिशेने करतो. तुम्ही का जात नाही इथून, तुमचे पावलंसुद्धा लागायला नको आमच्या घराला. तर सचिन मनातच विचार करतो बोल सायली बोल, तुझा एकूण एक शब्द मी रेकॉर्ड करतोय. तर सचिन सांगतो अस्मिता मी तुला जाब विचारायला आलोय. मला कधीच डिवोर्स नको होता, मला माझ्या बाळाबरोबर राहायचं होतं. त्याला आता त्याच्या बाबाची खूप गरज आहे, पण तुला तर दुसरंच कोणाबरोबर तर राहायचं आहे. तर सचिन चैतन्याकडे जातो. मला वाटलंच होतं तू आजसुद्धा सुभेदारांच्याच घरी असणार, काही घरदार नाही काय, सतत सुभेदारांच्याच घरात पडित राहतो. तर प्रताप काकाही ओरडतात सचिन तोंड सांभाळून बोल. तेव्हा चैतन्य म्हणतो सचिन मी आज तुझं ऐकून नाही घेणार. हां, दिवशी मी शांत होतो कारण तू जे बोलला त्याचा मला धक्का बसला होता, पण आज तुझा एकही शब्द मी ऐकणार नाही. तर सचिन सांगतो अरे बरोबर आहे, आपली लफडी ऐकायला लागली का रागच येतो. तू माझ्या संसाराला आग लावली, त्याचे परिणाम तर तुला भोगावेच लागतील. कल्पना काकूही बोलतात तुझी इतकी हिंमत आमच्याच घरात येऊन आमच्यावरच दादागिरी दाखवतोय. सचिन लगेच कॅमेरा कल्पना काकूंकडे करतो. तर सायली बोलते अस्मिता याला आता अजिबात सोडू नको, याच्याकडनं इतकी पोडगी घे ना की बाळाला कुठल्याच गोष्टीची कमी पडता कामा नये. सचिन पटकन कॅमेरा फिरवतो आणि त्याला हेच तर पाहिजे असतं, नेमकं सायली तेच बोलली. तेव्हा सचिन म्हणतो तुम्हाला माझ्या विरोधात काय पुरावे सादर करायचे ते करा, पण माझी बाजू सत्याची आहे, उद्या कोर्टात भेटूया. निघून जातो. तर सायलीला चक्कर येतात. त्याच वेळेला अर्जुनचं लक्ष जातं आणि तिला तिथे खाली बसवतात. विमल पटकन पाणी घेऊन येते. मला थोडं गरगरल्यासारखं होतंय, मी आराम करते. विमल रूममध्ये घेऊन जाते सायलीला. तर अर्जुन अस्मिताबरोबर बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये जातो.
अस्मिताई, उद्या कोर्टामध्ये तुझ्याबद्दल आणि चैतन्यबद्दल बरेच प्रश्न उचलले जातील. तेव्हा तू खंबीरपणे उभी राहा आणि सगळ्या प्रश्नांना न घाबरता उत्तर दे. अस्मिताई सांगते, अर्जुन, मला या गोष्टीची कल्पना होतीच, पण मी आता माझ्या मनाची तयारी केली. मी नाही घाबरणार कोर्टात. अर्जुन सांगतो, अस्मिताई, काही जरी झालं ना तर आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत, हे विसरू नको. तर अस्मिताई सांगते, अरे अर्जुन, मला माहिती आहे ना तुम्ही आहात माझ्याबरोबर, म्हणून तर मी धीराने उभी राहू शकली ना. अस्मिता इमोशनल झालेली असते. तिथंच अर्जुनचा हात धरते. तिला रडू येत असते. तेव्हा अर्जुन सांगतो, अस्मिताई, रडू नको तू. तेवढ्यात बाळच रडायला लागतं. बाळाला पाळण्यातनं काढते आणि अर्जुनकडे देते. ते बाळ लगेचच शांत होतं. अरे अर्जुन, किती व्यवस्थित सांभाळतो तू, उगाचच घाबरत होता. तेव्हा अर्जुन पण त्या बाळाला सांगतो, बाळा, आता मी फक्त मामाने राहिलो हां, आता मी बाबासुद्धा होणार आहे आणि माझे 2 मुलं असणारे, तू एक आणि ते एक बाळ, जे आपल्या घरात काही दिवसांनी येणार आहे. तेव्हा तुला आणि त्याला मी कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडू देणार. त्या बाळाचा निरागस चेहरा बघून अर्जुन पण खूप खुश असतो. तर सायली रूममध्ये झोपलेली असते. त्यावेळेला तिला ती लहान मुलगी दिसत असते. अगं, कुठे चालली तू, थांब, जाऊ नकोस. तशीच झोपेतनं डचकून उठते. जे तन्वीचे फोटो ठेवलेले असतात ते परत बघायला घेते. फोटो बघत असताना परत तिचं डोकं दुखायला लागतं. मला का त्रास होत असेल? माझा आणि तन्वीचा संबंध तर फक्त हे नाटक करण्यापुरतं आहे. मला का दिसते तन्वी? तर प्रिया जेलमध्ये कॉन्स्टेबलला आवाज देऊन बोलत असते, अहो मॅडम, इकडे या ना, कोणी आहे का इथे? तर कॉन्स्टेबल तिथे येतात. काय ग, काय ओरडते केव्हाची? प्रियाची नौटंकी चालू होते. अहो मॅडम, माझं एक काम आहे हो, तेवढं कराल का? माझ्या घरी निरोप पाठवायचा आहे. मी प्रेग्नेंट आहे म्हणून. तरच ते माझ्यासाठी काहीतरी करतील ना. त्यांना जर माहितीच नाही झालं तर मी इथून बाहेर पडू नाही शकणार. माझ्या बाळासाठी तरी एवढं करा ना. तुम्ही पण कोणाच्या तरी आई असालच ना, म्हणून माझी मदत करा मॅडम. तेव्हा त्या कॉन्स्टेबल म्हणतात, ए गप्प बस, नाटक नको करू जास्त. तर प्रिया त्यांच्या पाया धरते. अहो मॅडम, प्लीज माझं ऐका ना, माझ्या बाळासाठी माझी मदत करा. तर त्या कॉन्स्टेबल तयार होतात. बरं ठीक आहे, मी जेलर साहेबांशी बोलते. मी काही सांगितलं तर मी तसं तुला कळवते. तिथून निघून जातात. तर सचिन साक्षीला सांगत असतो, त्या सुभेदारांनी माझी प्रचंड बदनामी केली, नको ते बोलले मला तिथे, आणि हा डिवोर्स का घेत आहे? त्यांना जास्तीची पोटकी हवी माझ्याकडून. माझ्यावर आधीच एवढं कर्ज असताना मी कुठून देऊ शकतो त्यांना पैसे? तर साक्षी विचारते, अस्मिताला तर डिवोर्स घ्यायचा आहे ना, मग ती का तुला अडवणूक करते? सचिनही सांगतो, अगं पैशासाठी. तर साक्षी त्याला सांगते, माझ्याकडे एक प्लॅन आहे. पैसे तेव्हाच मागू शकते जेव्हा ते सिद्ध करतील की तुझं आणि माझं अफेअर आहे. पण साक्षी शिकरे जर जिवंतच नसेल तर? सचिनही विचारतो, हे कसं शक्य आहे? त्यांच्याकडे आपल्या विरोधात पुरावे आहेतच ना, सहज सिद्ध करतील. साक्षी त्याला सांगते, तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. तर अर्जुन सायलीसाठी दूध घेऊन येतो. सायलीची काही प्यायची इच्छा नसते, पण अर्जुन तिला बळजबरी प्यायला लावतो. आणि मी एक सरप्राईज दाखवणार तुला. पटातनं 2 उशा काढतो. सायली बघते तर तिला वेगळं काही वाटत नाही. अहो, नॉर्मल उशी तर आहे, काय आहे त्यावर? अर्जुन सांगतो, अगं बायको, नीट वाच ना, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे. ती वाचण्याचा प्रयत्न करते पण तिला काहीच दिसत नाही. तर त्या उलट्या असतात. परत अर्जुन तिच्या दिशेने करतो लिहिलेली बाजू. सॉरी बायको, माझ्या लक्षातच नाही आलं. सायलीला पण हसू येत असतं. तर त्या उशांवर फादर टू बी, मदर टू बी लिहिलेलं असतं. त्या उशा सायलीला तर खूप आवडतात. हो, खूप छान सरप्राईज दिलं तुम्ही मला. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायलीला अर्जुन विचारत असतो, पण तुला तन्वीचे फोटो का बघायचे? सायली मनात विचार करते, याचं उत्तर तर मला पण माहीत नाही. तर सचिन त्याच्या आई वडिलांना वृद्ध आश्रमामध्ये घेऊन आलेला असतो. आई बाबा, तुम्हाला सध्या मला इथे शिफ्ट करावं लागेल, तुम्ही इथे जास्त सेफ आहात. दोघंही थांबण्यासाठी तयार होतात. गुड जॉब सचिन. तर सायली परत फोटो बघत असते तन्वीचे. मला माझ्यामध्ये तन्वीचा भास का होत असेल? तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.